नमस्कार. आपल्या उजनेर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजता उजनेरातून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे, दौंडमधून उजनीमध्ये किती पाणी येतं आहे, त्याचबरोबर सीना नदी सध्याला सीना कोळेगाव धरणातून किती पाणी सोडलं आहे आणि नीरा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी 6 वाजता उजनी एकूण पाणी पातळी 496.830 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC आणि टक्केवारी बघितली तर उजनी 100% आणलेला आहे. उजनीच्या नियंत्रण विभागाने प्रशासनाने जी नियोजन केलं यावर्षी, खरं तर ही त्यांचं कौतुक करण्यासारखं नियोजन आहे. कारण जेवढं पाणी येतं आहे तेवढं सोडलं जातं आहे आणि सातत्यानं पाणी कमी जास्त केलं जातं आहे, नियंत्रण ठेवलं जातं आहे. कमी असेल जास्त असेल पण पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जी असेल त्याचा पुरेपूर वापर करून पाणी किती सोडायचं, पाणी किती येतं आहे याचा हिशोब करून पाणी सोडलं जातं आहे. त्यामुळं आपल्याला यावर्षी भीमा नदीच्या काठच्या जी आतापर्यंत पूर आला पण महापुराला सामोरं जावं लागलं नाही. खरं तर ही उजनी धरण प्रशासनाचं कौतुक करण्याचा भाग आहे. सध्याला दौंडचा विसर्ग हा 84,802 क्युसेकचा आहे आणि भीमा नदीमध्ये सकाळपासून सातत्याने वाढ होते. सकाळी 85,000 होता, परत 8:30 वाजता 95,000 केला आणि 1:30 वाजता 1,05,000 केला आणि 3 वाजता 1,25,000 क्युसेकचा विसर्ग आहे. सध्याला भीमा नदीमध्ये उजनीमधून 1,26,600 म्हणजे उजनीतून भीमा नदीमध्ये 1,25,000 आणि पॉवर हाऊसचं 1,600 असं 1,26,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे. वीर धरणामधून जो विसर्ग आहे तो विसर्ग जसे ते आहे, जेवढा सकाळी सोडला तेवढाच कायम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वरची जे एकूण धरणं आहेत ते एकूण धरणापैकी जे पाणी सोडलं होतं 1,60,292 त्यामध्ये घट झालेली आहे, बऱ्यापैकी घट झाली आहे. उद्या सकाळपर्यंत उजनीत येणारा दौंडचा विसर्ग घटणार आहे. त्यामुळे उजनीतून सकाळी सोडण्यात येणारं पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल असा अंदाज आहे. सीना नदीमध्ये जो विसर्ग होता 1,85,000चा तो आता कमी करत करत तो 55,000 क्युसेकवर आणला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीर अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीर अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.